कमळी मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता कमळीला आठवत असतं की निंगे अनिकाला काय काय बोललेली असते ते तिला आठवत असतं. निंगे अनिकाला बोललेली असते, अनिका तुझी ही सारी गुर्मी उतरवायची आहे आणि तुझी हीच हुकुमशाही मोडायची आहे. म्हणूनच तुझ्या विरोधात मी इथे उभा राहणार. नंतर कमळीला हे सुद्धा आठवतं की कशाप्रकारे निंगीला मुलींनी किडनॅप केलं आणि वर्गामध्ये नेऊन तिला बेदम मारहाण केली. या सगळ्या गोष्टींचा कमळीला सुद्धा खूप राग येत असतो आणि तिला खात्री असते की या सगळ्या गोष्टी अनिकानेच केल्या आहेत. त्यामुळे कमळी आता एक निर्णय घ्यायचा ठरवते आणि ती हॉस्पिटलमधून थेट कॉलेजमध्ये जाते. नंतर कमळी कॉलेजमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांसमोर म्हणते की मी कमळी मोहिते, आपल्या कॉलेजची फर्स्ट इयरची विद्यार्थिनी, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने इथे जाहीर करतो की माझी मैत्रीण निंगी तिच्या बदल्यात कॉलेजच्या GS इलेक्शनसाठी अनिकाच्या विरोधात मी उभा राहतोय. तेव्हा तिथे अनिकासुद्धा असते आणि तिथे ऋषीसुद्धा असतो. ऋषीला अजिबात आवडलेलं नसतं की कमळी या इलेक्शनमध्ये उभी राहिलेली आहे. कारण ऋषीने अगोदरच कमळीला सांगितलेलं असतं की तू या गोष्टींमध्ये पडू नकोस, तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. तरीसुद्धा कमळी इलेक्शनला उभी राहिल्यामुळे आता काय होणार हे आपण पुढील भागामध्ये पाहू. तोपर्यंत नमस्कार.